नाशिक जिल्ह्यात खून, दरोडे, मारामारी, चोरी अशा घटना थांबता थांबेना. काही ठिकाणी तर पोलीस प्रशासनही हतबल झाल्याचं चित्र बघायला मिळतं. यातच एक नाशिक जिल्ह्यातील घोटी परिसरात मन हेलावून टाकणारी घटना सीसीटीव्हीच्या माध्यमातून समोर आली आहे. टोळाखोरांनी पुन्हा डोकं वर काढल्याचं चित्र या सीसीटीव्हीमधून अधोरेखित झालंय. तर दुसरीकडे घोटीमध्ये कोयता गँगची दहशत बघायला मिळाली. घोटीतील दीपाली बार अँड रेस्टॉरंटमध्ये ऋषिकेश नामक युवक आला असता हॉटेल मालक धनंजय भोसले यांनी आमच्या हॉटेलवर परत येऊ नको असा सांगितल्याचा राग मनात धरून ऋषिकेश यानं 5 ते 6 साथीदार बोलवून लोखंडी रॉड, कोयता, धारदार शस्त्र घेऊन भोसले यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. तसेच हॉटेलमधील साहित्याची तोडफोड करत वाहनांची देखील तोडफोड केल्याचा धक्कादायक प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय. या घटनेमुळे भीतीचं वातावरण पसरलंय. या कोयता गँगचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांकडून तसेच हॉटेल व्यावसायिकांकडून होतीये. या प्रकरणी घोटी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास घोटी पोलीस करत आहेत. ललित फुलमाळी, नाशिक माझा न्यूज, घोटी.